कौलापूर विमानतळ प्रश्नी केंद्रीय पथक पाहण्यासाठी येणार. जयश्री पाटील यांची बंडखोरी थांबवण्यासाठी प्रयत्न केले, पण त्यांनी ऐकले नाही. खासदार विशाल पाटील. कौलापूर येथील विमानतळाच्या जागेचे सर्वेक्षण करण्यासाठी केंद्रीय अधिकाऱ्यांची टीम महिनाभरात येणार आहे. त्याचा अहवाल अधिकारी तयार करून शासनाकडे सादर करण्यात येणार आहेत, अशी माहिती खासदार विशाल पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. तर सांगली लोकसभेच्या इतिहासात प्रथमच एका खासदार आणि संसदेत 3 खासगी विधेयक मांडली आहेत. त्यात निवडणूक आयोग, वन्यजीव प्राणी संरक्षण आणि पत्रकार संरक्षण कायदा ही विधेयकं असून या पुढच्या अधिवेशनात यावर चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आणि ते म्हणाले, कौलापूर विमानतळ होण्यासाठी केंद्रीय मंत्री राम नायडू यांना साकडं घातलं होतं. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि 1 महिन्यात कौलापूर येथील विमानतळाच्या जागेचा सर्वे करण्यासाठी केंद्रीय समिती कौलापूरला येणार आहे. त्यानंतर ते राज्य शासनाला अहवाल देतील. राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांकडे देखील आम्ही पाठपुरावा करू. सध्या ही जागा 160 एकर असून MIDCने सर्व अतिक्रमण काढून घेतलं आहे. धावपट्टी 1100 मीटर आहे. नोटिसा दिलेल्या शेतकऱ्यांची जागा संपादन केल्यास 1600 मीटरची धावपट्टी होणार आहे. पण मोठी विमाने उड्डाण करण्यासाठी 1980 मीटर ते 2.5 किलोमीटरची धावपट्टी लागते. केंद्रीय अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल देणार आहेत. त्यामुळे कौलापूर विमानतळाबाबत सकारात्मक असल्याचं खासदार विशाल पाटील यांनी सांगितलं आहे. तर कौटुंबिक अडचण असल्याने जयश्रीताईंचा प्रचार सांगली विधानसभेच्या निवडणुकीत जयश्रीताई पाटील यांनी उभं राहू नये अशी विनंती त्यांना वारंवार मी केली होती. तरी देखील त्या निवडणुकीत उभ्या राहिल्या. त्यांची समजूत काढण्यात मी अपयशी ठरलो. कौटुंबिक अडचण असल्यामुळे मी त्यांच्या पाठीशी राहिलो. पृथ्वीराज पाटील यांचा पराभव झाला, त्यामुळे त्यांनी माझ्याबद्दल व्यक्त केलेली नाराजी स्वाभाविक आहे. त्यांच्या भावना मी समजू शकतो, पण पुन्हा असं होणार नाही यासाठी प्रयत्नशील राहू, असं खासदार विशाल पाटील यांनी सांगितलं आहे. शिवाय जयश्री पाटील यांच्या निलंबनाचे निर्णय आमदार विश्वजित कदम घेतील, असंही ते म्हणाले आहेत. सहकार्य माझ्याकडनं दिल्लीत लागेल ते सुद्धा सहकार्य मी त्या ठिकाणी करीन. ह्या राज्य शासनाच्या दृष्टीनं जिल्ह्यात मंत्री होणं, कुणीतरी मंत्री होणं गरजेचं होतं. दुर्दैवानं आपल्याला जिल्ह्याला मंत्रिमंडळात एकही सदस्य लाभला नाही. त्यामुळे आता सगळं आमदार खासदारांना आम्ही एकत्रित घेऊन एखादं विकासाचं फोरम निर्माण करण्याची माझी संकल्पना आहे. सर्वपक्षीय खासदार आमदार एकत्र राहून ह्या जिल्ह्याच्या विकासात आपण राजकारण आणू नये. वैयक्तिक कुणाचंही भांडण नाही. आपण जे लढतो ते जनतेसाठी लढतो, लोकांचे प्रश्नासाठी लढतो आहे. ह्याचे सर्व आमदार आणि दोन्ही खासदार यांच्या सगळ्यांना एकत्र घेऊन एक ह्या ठिकाणी विकासाच्या दृष्टीनं एक आम्ही फोरम तयार करून सांगलीचे प्रश्न त्या फोरममध्ये चर्चा करून एकत्रितपणे दिल्ली असो नाही तर मुंबई असो ह्या ठिकाणी ते प्रश्न मांडायचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. मी काही आमदारांशी बोललेलो आहे. विश्वजित कदमांनासुद्धा त्या ठिकाणी तुम्ही पुढाकार घेऊन या फोरमचं अध्यक्ष व्हावं अशी मी त्यांना विनंती त्या ठिकाणी केलेली आहे. आणि सगळ्याच पक्षाचे आमदार त्यात सामील होतील, जेणेकरून आपण काहीतरी चांगलं करू शकू यासाठी सुद्धा प्रयत्न मी करणारच आहे. एक दुसरी गोष्ट, ह्या ठिकाणी सांगली विधानसभेच्या बाबतीत काही चर्चा ह्या ठिकाणी झाल्या. मी अधिवेशनात असल्यामुळे मला त्या ठिकाणी बोलता आलं नाही, पण मी पुन्हा एकदा सांगतो, मी भाषणातही सांगितलेलं की जयश्रीताई वहिनींनी ही निवडणूक लढू नये ह्या मताचा मी होतो. ती लढणं फायद्याचं नाही आहे. भाजपला ह्यातनं फायदा होऊ शकेल. पराभव अटळ आहे. लोकांचं मत उभारू नये असं आहे. तुमच्यावर झालेला अन्याय लोकांपर्यंत आपण पोचवण्यात अपयशी ठरलेलो आहे. आपण न लढणं हे फायद्याचं राहील हे शेवटच्या क्षणापर्यंत मी सांगत होतो. माघारीनंतरसुद्धा माझा सातत्यानं आग्रह होता की त्यांनी ही निवडणूक लढू नये. मात्र ते लढल्या आणि ह्या ठिकाणी दुर्दैवानं काँग्रेसही पराभूत झाली, त्याही पराभूत झाल्या आणि भाजप ह्या ठिकाणी निवडून आली. निश्चितच खंत ही मनात आहेच. माझी अडचण असल्यामुळे स्वाभाविक मला वहिनींचा प्रचार करावा लागला आणि हे करावा लागणार आहे ह्याची कल्पना मी काँग्रेस पक्षाच्या सर्व लोकांना आधीपासून दिली होती. त्यानंतर पक्षाने निर्णय घेतला, जो घेतला तो घेतला. मात्र ही कुणाची फसवणूक करायचा हेतू नव्हता. पृथ्वीराज पाटील ह्या ठिकाणी पराभूत झाले. त्यांनीसुद्धा निवडणुकीत खूप परिश्रम घेतले, कष्ट घेतले. त्यांचा पराभव झाल्यामुळे ते निराश होणं, नाराज होणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांची भावना मी समजून घेतो. पण ह्या पुढच्या काळात काँग्रेस पक्ष पुन्हा उभं करणं, ताकदीनं पुढे आणणं हे गरजेचं आहे. लोकांनी आपल्याला का स्वीकारलं नाही, का आपल्याला मतदान कमी पडलं, 4 महिन्यात एवढा राज्यात बदल कसा झाला, ह्याच्यासाठी आपल्याला जनतेपर्यंत पोहोचावं लागणार. लवकरच
सर्व गावचा, शहराचा, लोकांचा दौरा करून त्यांच्या अडचणी समजून घेऊन आपण कुठे चुकलो, काय लोकांची अडचणी आहेत, आपण आपले मुद्दे सांगण्यात कुठे कमी पडलो, यासाठी प्रयत्न करावा लागणार. पुन्हा ह्या ठिकाणी हा पुरोगामी विचार जीवन ठेवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित काम करावं लागणार आणि ते आम्ही निश्चित ह्या जिल्ह्यात विश्वित कदमांच्या नेतृत्वाखाली करू. सगळे राजकीय भांडणं बाजूला ठेवून येणाऱ्या सर्व निवडणुका एकसंघपणे लढून ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षा जे मेहनत घेणार आहे त्या मेहनतीला सर्व साथ मी ह्या ठिकाणी खासदार म्हणून देणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कौलापूर.